नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील बांद्राई धनगरवाडा व भुदरगड तालुक्यातील मेघोली धनगरवाडा इथं पारंपरिक वननिवासी धनगर बांधवांच्या उभ्या पिकांची वन विभागाकडून कथित बेकायदेशीर नासाडी करून वन हक्काची पायमल्ली केल्याप्रकरणी दोषी वन कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली. तशा आशयाचे निवेदन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांची गारगोटी येथे भेट देऊन सविस्तर निवेदन दिले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी पालकमंत्र्यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देत पारंपरिक वननिवासीच्या उभ्या पिकांची कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता नासाडी करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच अनेक गरीब अशिक्षित वननिवासींचे वनहक्क दावे अद्याप प्रलंबित असून त्यांना न्याय देण्याऐवजी वन विभागाकडून दडपशाही केली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी दोषी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भारतीय न्यायसंहिता, वनहक्क कायदा आणि लागू असलेल्या इतर कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करून त्यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी आणि सर्व प्रलंबित वनहक्क दावे विशेष मोहिमेद्वारे दाखल करून घेण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली. पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी निवेदन स्वीकारून संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याची माहिती यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आली. या प्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, दोषी वन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई झाली नाही तर यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी दिला. शिष्टमंडळात धुळू मालू यमकर, लक्ष्मण धोंडीबा गावडे, देवबा विठ्ठल कस्तुरे, विठ्ठल धुळू अडुळकर, बिरूबाबू कस्तुरे, रमेश धुळू अडुळकर, गंगाराम धोंडीबा गावडे, धुळाप्पा सोनबा गावडे, रमेश सोनबा गावडे, जानबा धोंडीबा गावडे, नागेश विठोबा बिचुकले, झिमदेव विठोबा बिचुकले, विठ्ठल बाबू कस्तुरे, भागोजी सयाजी गुंडरे, बाबू सयाजी गुंडरे, जानबा बाबू गावडे, जानू धोंडीबा गावडे, विठ्ठल सिद्धू थोरवत, तानाजी बाबू कस्तुरे, नवलू बाबू कस्तुरे, रमेश बाबू कस्तुरे, रमेश नवलू कस्तुरे, देवबा भागोजी कस्तुरे, कोंडीबा सिद्धू मलगोंडा, जनू बाबू गावडे, कोंडीबा गंगाराम कात्रूट, श्रावण बाबू पटकरे, बाबू तातोबा पटकारे, मानू तातोबा पटकारे, बाबू बिरू पटकरे, सगू जनू कात्रट, सुनील सगू कात्रूट, विठ्ठल नवलू येडगे, भागोजी लक्ष्मण मलगोडा, लक्ष्मण विठू मलगोडा, राजेंद्र बिरू बोडके, धोंडीराम सिद्ध मलगोडा, भागोजी बोडके, रामचंद्र विठोबा पिंगळे, अरुण बाबूजी फोंडे, बयाजी बरक इत्यादींचा समावेश होता. घर बांधलंय आणि मग पाडलंय तुझं आणि तुझं ह्या तुझ्या नाचण्या बिसण्याला आम्ही काय करीत नाही. नुसतं भात बीत काय आहे ते तुझं तू लावून घे. आम्ही आळी तेवढी चार लावणार म्हटलं ना. आता आणि माझं काय केलं म्हणून मला माहिती नाही. आता काय करू. घेऊन आम्ही आता कुठं राहायचं सांगा. दुसऱ्या माणसाने घर बांधून घेतलं तर त्या तुला पाडलं. त्या माणसाने कुठलं म्हणून आरड बॉम्ब करीत गेलेली. 5 जागा साईड पडले होते तर. आणि इथं काय दुखा लागलं काय कुणी केलं मला बी माहिती नाही. अभि तर पाठीतच दुखा लागले, उरात दुखा लागलंय आणि मला काय समजेना झालं काय कुणी केलं ते. मला सूचना जर दिली असती तर मी इथं न कळवता मी एवढा खर्च करून दुसरी आपलं कर्ज काढून मी या शेताला खर्च केला, नांगरटीला केला आणि त्यांनी माझं नुकसान जे हे केले ह्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. नाही झाली तर मी इथं ज्या माझ्या अधिकाऱ्याने कच्च्या पहिल्यांदा हात लावला त्यांनी काय नाही माझ्या घराची स्फोट करून टाकून माझी पोरं आता झाडाबुडी घेऊन ह्या पावसाच्या दिवसात राहायची पाळी आली. त्या टायमात तिथं मी आत्महत्या करून त्या पोराला घेऊन मानव माल घालून इथं मरणार. बायकोला काय ऑपरेशन झालंय, तिचं आता ती जागेवर पडून आहे आणि त्या अपंग पोराला घेऊन मी काय करायचो. आता मी ह्या जागेवरच मी आत्महत्या करून मरणार.